नाशिकच्या प्रतिसाद बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने जिल्हाभरासह संपूर्ण महाराष्ट्रात नायलॉन मांजामुळे होणारे वाईट परिणाम याच्याबद्दल जनजागृती करून नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचं आवाहन केलं जातंय। मंडळाचे बबन बोडके यांनी या संदर्भात एक लघु चित्रपट तयार केलाय। हा लघुपट जो आहे तो जिल्ह्यातल्या सर्व मल्टीप्लेक्स मध्ये इंटरवल मध्ये दाखवण्यात येणार आहे। त्याचबरोबर शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी जनजागृती केली जाणार आहे। नायलॉन मांजा हा इतका जीव घेणा मांजा ठरलेला आहे का जो मांजा कधीही नष्ट होत नाहीत। आज आपण झाडावरती बघतोय तर 2 महिने असो 6 महिने असो अगदी पूर्ण वर्ष होसर हा मांजा झाडावर टांगणीच असतो आणि काही पक्ष्यांचा कत्तल होत आहेत। आणि रस्त्यावरून ज्यावेळेस तुम्ही पतंग उडवत असतात त्यावेळेस खालून जाणार एखादी चिमुलडी लहान मुलगी असते, एखादा मुलगा असतो किंवा एखादी मुलगी असते जिचं लग्न अवघ्या 2 ते 3 महिन्यावर आले असेल तर या नायलॉन मांजामुळे त्यांच्या गळा काटला जातो, कोणाचे डोळे काटले जातात, काही मुलांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं। तर मला आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, पोलीस आयुक्त राज्य शासन सर्वोच्च न्यायालय यांचा असा आदेश आहे, जे हा नायलॉन मांजा विक्री करणार आहेत त्यांच्यावर तर कारवाई होणार, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील होणार। परंतु जे व्यक्ती जे कोणी ही पतंग नायलॉन मांजाचा वापर करताना आढळणार आहेत त्याच्यावरती पोलीस आयुक्त तत्काळ त्याच क्षणी त्यांच्यावरती अटक होऊन कारवाई करणार आहे।